मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, आजचा आपला जो विषय आहे त्या विषयाचं नाव आहे बाईला सावकाश करत जावा. मित्रांनो, हा विषय खूप सेन्सिटिव्ह आहे. अनेक लोकांना कसे शरीर संबंध करावेत व कसे करू नयेत याविषयी झिरो नॉलेज असतं. कुठेतरी ऐकू माहितीवर म्हणा किंवा मनाने म्हणा, अनेक लोक हे घाईघाईमध्ये शरीर संबंध करतात व त्यांना असं वाटतं की आपण हे जे शरीर संबंध केलेत हे योग्य आहेत. मित्रांनो, कोणत्याही शरीर संबंधाबाबत शास्त्रीयदृष्ट्या जर शरीर संबंध केले तर त्यामुळे आपल्या बाईला, आपल्या बायकोला व ज्या स्त्रीबरोबर आपले शारीरिक रिलेशन आहेत तिला बरं वाटतं. मित्रांनो, एक गोष्ट ध्यानात ठेवा, मानवी जीवनाचे 2 स्तर असतात. ते म्हणजे जीवन जगणे व जीवन जगता जगता या जीवनाचा भोग घेणे. कारण की ह्या पृथ्वीतलावर ह्या निसर्गाने, ह्या परमेश्वराने मानवाला जीवन जगताना भोग ही गोष्ट दिलेली आहे. जर जीवनामध्ये भोगच नसेल तर जीवन जगणे याला कोणताही शक्यतो अर्थ राहत नाही. त्यामुळे परमेश्वराने पुरुषासाठी व स्त्रीसाठी एकमेकाला बनवलेला आहे आणि त्यातूनच ज्यावेळेस स्त्री व पुरुष शरीर संबंध करतो त्यावेळेस आपला जन्म झालेला असतो. म्हणजेच मानवाच्या जन्मासाठी स्त्री व पुरुष याला शरीर संबंध करणं गरजेचं असतं. मित्रांनो, एक आजार आहे, त्या आजाराचं नाव आहे किंवा एक स्थिती आहे, त्याला आपण असं म्हणू शकतो बायपोलर डिसऑर्डर. बायपोलर डिसऑर्डर हे काय आहे तर ही एक मानसिक समस्या आहे, मानसिक हा एक आजार आहे. याच्यामध्ये अनेक प्रकारचे स्तर असतात किंवा त्याच्यामध्ये अनेक प्रकार असतात. त्याच्यामध्ये आपण एक जो स्तर असतो त्याला आपण किंवा एक प्रकार त्याला आपण मेनिया म्हणतो आणि दुसऱ्या प्रकाराला आपण डिप्रेशन म्हणतो. डिप्रेशनमध्ये अँझायटी आलं, स्ट्रेस आलं, मेंटल डिसऑर्डरचे अनेक प्रकार आले. तर अनेक लोकांना आपण हे का करतोय हे समजत नाही. अनेक लोक बघा खूप शांत असतात, पण अचानक त्यांच्या मनामध्ये किंवा त्यांच्या मेंदूमध्ये, त्यांच्या शरीरामध्ये अशा क्रिया घडतात की ते अचानक खूप रिॲक्ट होतात. म्हणजे अति चिडचिडपणा करणे, अति क्रोध करणे, अति एक्साइटमेंटमध्ये राहणे, अति आनंदामध्ये राहणे, म्हणजेच अनकंट्रोल त्यांची मानसिक स्थिती होऊन जाते. डिप्रेशनमध्ये एखादी गोष्टीचं जर एखाद्याला टेन्शन आलं, डिप्रेशन झालं, अँझायटी, स्ट्रेस झालं, पण जर जो प्रॉब्लेम झालेला आहे तो जो सॉल्व्ह झाला तर डिप्रेशन हे त्वरित निघून जातो. म्हणजेच आपण ह्याला मेजर प्रकार म्हणू शकतो व डिप्रेशनला मायनर प्रकार म्हणू शकतो. ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला बायपोलर डिसऑर्डरचा त्रास होतो त्यावेळेस तो जेव्हाही आपल्या स्त्रीशी शरीर संबंध करायला जातो त्यावेळेस बऱ्यापैकी अशा व्यक्तीला इरेक्टाईल डिस्फंक्शनचा त्रास होतो. म्हणजेच लिंगातली ताठरता निघून जाते अचानक करता करता. मग अशा वेळेस हे लोक ज्यावेळेसही लिंगात ताठरता असते त्यावेळेस आपल्या फिमेलच्या पार्टनरला लिंग ताठ झाले की तिच्या लिंगामध्ये घालून पटापटा जोऱ्यामध्ये शरीर संबंध करायला लागतात आणि शरीर संबंध जोरास करून त्यांच्या डोक्यामध्ये एकच असतं की त्वरित आपलं पाणी आपल्या फिमेल पार्टनरच्या पाडून टाका आणि त्यावेळेस त्यांना असं वाटतं की आपला शरीर संबंध पूर्ण झालेला आहे. तर मित्रांनो, एक गोष्ट ध्यानात ठेवा, स्त्री काही कोणतं मोठं साधन नाही आहे की तुम्ही तिच्या लिंगामध्ये तुमचं लिंग घालून त्वरित पानं पाडलं त्याच्यामुळे ती खुश झाली. मित्रांनो, स्त्रीचं मन हे नाजूक असतं. तिला प्रथम मानसिकदृष्ट्या तयार करावं लागतं. ती जेव्हा मानसिकदृष्ट्या तयार होते त्यावेळेसच ती शारीरिकदृष्ट्या तयार होते. पण अनेक लोक तिचे त्वरित कपडे काढायला लावतात आणि त्वरित आतमध्ये लिंग ढकलून देतात आणि त्वरित पाणी जोरामध्ये करून पाडून टाकतात. तर मित्रांनो, तुम्हाला असं वाटतं की मी शरीर संबंध योग्य केले आहेत, पण स्त्रीच्या दृष्टीने ही एक चुकीची गोष्ट आहे. तुम्ही जोपर्यंत तिला सावकाश चोळत नाहीत, सावकाश तिचे कपडे काढत नाहीत, सावकाश तिच्याशी शरीर संबंध करत नाही तोपर्यंत ती शारीरिकदृष्ट्या व मानसिकदृष्ट्या तयार नसते. पण ज्यांना बायपोलर डिसऑर्डरचा आहे, म्हणजे ज्यांना अँझायटी त्रास आहे, स्ट्रेसचा आहे, डिप्रेशनचा आहे, मेनियाचा त्रास आहे, तोपर्यंत असे लोक हे शरीर संबंध व्यवस्थित करू शकत नाहीत. तुम्हाला मला ह्यातून हे सांगायचं आहे की बाईला सावकाश करा याचा अर्थच आहे की तुमची मेंटल स्थिती, मानसिक स्थिती व्यवस्थित करा. तुम्हाला जर असं वाटतं की माझं लिंग त्वरित ढिल्लं पडून जाईल, त्याच्यामधली ताठरता त्वरित निघून जाईल म्हणून मी लवकर करतो, तर ही स्थितीतून तुम्ही बाहेर या. या स्थितीतून बाहेर येण्यासाठी आम्ही काही तुम्हाला रक्ताच्या तपासण्या करतो,
आम्ही सोनोग्राफी करतो, इतर तपासण्या करून तुमची मानसिक स्थिती कशी आहे हे पाहून तुम्हाला त्यावर आम्ही औषध देतो. मित्रांनो, त्वरित करणे ही चुकीची गोष्ट आहे. तुम्हाला हा प्रॉब्लेम का झाला हे पहिल्यांदा पहा. तुमची मानसिक स्थिती व्यवस्थित करून टाका. मग याच्यामध्ये काय केलं पाहिजे? आमच्याकडे येऊन तुम्ही आमच्याशी सल्ला घेतला पाहिजे, याच्यावर उपचार घेतला पाहिजे. का तुम्ही तुमचा विचार करताय, तुम्ही तुमच्या फिमेल पार्टनरचा विचार करा ना. तुम्हाला प्रॉब्लेम आहे त्यामुळं तुम्ही तिला का मानसिकदृष्ट्या छळता, मानसिकदृष्ट्या तिला का त्रास देता किंवा शारीरिकदृष्ट्या का त्रास देता? कारण की जेव्हाच तुम्ही जोरामध्ये शरीर संबंध करतात त्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की मी खूप महान कार्य करून राहिलेलं आहे, त्यामुळे माझ्या बायकोला खूप खुशी होत असेल, फिमेल पार्टनरला खूप खुशी होत असेल. तुमचा असलेला गैरसमज आहे. स्त्रीला घाई बिलकुल आवडत नाही. तुम्ही जेवढं फास्ट तुमचे शरीर संबंध करता तेवढं तिचं मानसिक स्थिती ढासळली जाते. तिलाही डिप्रेशन त्रास होतो. तिला असं वाटतं की हे काय चाललंय म्हणून वगैरे, आणि अशा स्त्रीला पुन्हा आपल्या मेल पार्टनरबरोबर शरीर संबंध करू वाटत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगितलं आहे की बाईला सावकाश करत जावा. अति सावकाश नाही, अति फास्ट नाही, मीडियम प्रकारे जर तुम्ही शरीर संबंध केले तर तुम्ही जेव्हाही तिच्याशी शरीर संबंध करायला जाताल त्यावेळेस ती तुम्हाला शरीर संबंध चांगल्या प्रकारे करून देईन. तर ज्यांना असं वाटतं की मानसिकदृष्ट्या आपण कमजोर आहोत त्यांना मी एकच सांगेन की तुम्ही उपचार घ्या. उपचारांती ही स्थिती बरी होऊन जाते. जर हा व्हिडिओ तुम्ही स्त्रिया बघत असेल व तुमचा नवरा किंवा तुमचा मेल पार्टनर तुमच्याबरोबर असे शरीर संबंध करत असेल तर त्याला उपचाराची गरज आहे. कारण की अनेक लोकांना असं वाटतं की आपलं जर लिंग ढिल्लं पडलं तर काय. त्यामुळे तुम्हाला हेच सांगेन की उपचार घ्यायचा असेल तर या उपचार घ्या. तुम्हाला जर काही शारीरिक अडचण असेल, जसे की तुमच्या लिंगामध्ये ताठरता येत नसेल, त्वरित शीघ्र पतन होत असेल, बिलकुल स्टॅमिना नसेल, तर तुम्ही एक वेळ माझ्याकडे उपचार घ्या. मी तुम्हाला 100% खात्री देतो हे प्रॉब्लेम सहज मी तुम्हाला दूर करून दाखवेल. मित्रांनो, मी फक्त आणि फक्त इमानदारीने पेशंटवर उपचार करतो. मला हे माहीत आहे मी एक ना एक दिवस जरूर मरणार आहे. त्यामुळे माझ्या मरणाच्या अगोदर म्हणजेच मी जिवंत असताना माझ्या बुद्धीचा वापर जेवढा मानव कल्याणासाठी मला करता येईल तेवढा मी करीत आहे व करणारही आहे. त्यामुळे माझा स्क्रीनवर फोन नंबर दिलेला आहे, त्यावर कॉल करा. मी एक उत्कृष्ट ट्रीटमेंट करणारा डॉक्टर आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलेला असेल तर इतरांना शेअर करा. चॅनल सबस्क्राईब नसेल चॅनल सबस्क्राईब करा. रजा घेतो. नमस्कार.